वडूजच्या ठिकाणी एक गुरसाळे म्हणून गाव आहे. ओके. त्या गुरसाळे गावात रामेश्वर मंदिर आहे. ओके. रामेश्वराचं ते शिलारांच्या काळातच बांधलेलं आहे. त्याची रचना भूमिज बरोबर. रचना आहे त्या मंदिराची. म्हणजे सर्वसामान्य शब्द हेमाडपंथी मंदिर असं आपण म्हणतो. तर त्या पद्धतीचं ते मंदिर आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे की त्याच्यामध्ये सभागृह, अंतराळ, गर्भगृह ही तर रचना आहेच आहे. पण मंदिराच्या बरोबर समोर एक मोठी बारव आहे, चौकोनी बारव आहे. ओके. आणि ती खूप बघण्यासारखी आहे. त्या बारवेमध्ये खूप कोरीव काम आहे. अशा बारव खूप कमी बघण्यात येतात. आता ही बारव पूर्वेच्या बाजूला मंदिराच्या समोर असण्याचं कारण काय? कारण कमी पावसाचा प्रदेश, पूजा अर्चा, दिनचर्येसाठी लागणारं पाणी हे त्या बारवेमधनं वापरलं जायचं. त्याच्यामुळं पाणी साठवण्यासाठी त्यांनी ते सगळे बारवा केलेले आहेत पूर्वेच्या बाजूला. पण पश्चिमेच्या बाजूला नॅचरली की पाऊस खूप जास्त असल्यामुळं तिथं कदाचित त्यांना हे करण्याची जरूर पडलेली नसावी. त्यामुळे पूर्वेच्या बाजूला जेवढे आपल्याला बारव दिसतात तेवढ्या पश्चिमेच्या बाजूला, म्हणजे मी देवळांच्या समोरच्या बोलतोय, ते आपल्याला पश्चिमेच्या बाजूला तेवढा कमी प्रमाणात दिसतात किंवा त्याची भव्यता जी आहे ती थोडीशी कमी दिसते. बरोबर. म्हणजे मंदिरांबद्दल बोललो, कातरखटावचं मंदिर ते पण खूप चांगलं मंदिर आहे. म्हणजे गुरसाळे, कातरखटाव ही दोन मंदिरं अतिशय उत्तम मंदिर आहेत. ओके. हे पूर्वेच्या बाजूचं. आपण पश्चिमेच्या बाजूच्या मंदिराबद्दल बोललो, म्हणजे सातारा परिसरातल्या जवळच्या साताराच्या, तर सातारच्या जवळ परळी म्हणून गाव आहे. आता जिथं उरमोडी धरण आहे सज्जनगडच्या पायथ्याला, तिथं महादेवाचं मंदिर आहे. अतिशय उत्कृष्ट मंदिर आहे. म्हणजे प्रत्येकाने एकदा तरी ते बघावं असं ते मंदिर आहे. त्याची रचना भूमिज रचनेचेच मंदिर आहे. आणि त्याचं वैशिष्ट्य अजून आहे की त्या मंदिराच्या आसपास विरगळी खूप सापडल्यात. विरगळ म्हणजे वीरांचा स्मृतिप्रित्यर्थ उभारलेला आहे शिला, बरोबर, त्याला आपण विरगळ म्हणतो. त्या परिसरात विरगळी खूप आहेत, त्या विरगळी बघतात. असंच एक दुसरं मंदिर किकली म्हणून गाव आहे. पाचवड, सातारा पुणे हायवेवर पाचवड म्हणून गाव लागतं. त्याच्या पलीकडे भुईंज गाव आहे, शेजारी कारखाना आहे. त्याच्या लागून किकली म्हणून गाव आहे. त्या किकली गावात भैरवनाथ मंदिर आहे. ओके. ते तर अतिशय उत्कृष्ट दर्जाचं मंदिर आहे. आणि त्या मंदिराला 3 गर्भगृह आहेत. ओके. आणि त्या मंदिराचं आणखीन एक वैशिष्ट्य की जे स्तंभ आहेत ज्याच्यावर मंदिर तोललं गेले, पूर्ण स्तंभ म्हणून, त्या प्रत्येक स्तंभावर रामायण कालखंडामधल्या शिल्प कोरलेली आहेत. मस्तच. त्यामुळे ते शिल्प बघून रामायण आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. अशी मंदिरांची खूप विविधता सातारा परिसरात आहे. आणखीन एक मंदिराचा उल्लेख करेन वाई परिसरामध्ये. ओके. की वाई भागात तर खूप मंदिर आहेत. त्या मंदिरांचा कालखंड हा शाहू महाराजांच्या काळातला किंवा पेशव्यांच्या काळातला कालखंड. आपण आत्तापर्यंतची बोलली ते शिलारांच्या काळातली मंदिरं. तर तिथं धोमला आपण बऱ्याच वेळा जातो, धोमचं धरण बघतो. तर धोम गावामध्ये एक नरसिंह मंदिर आहे. ओके. तर ते मंदिर खूप बघण्यासारखं आहे. त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे ते पंचायतन मंदिर आहे. ओके. पंचायतन म्हणजे मूळ मोठं मंदिर जे आहे ते महादेवाचं आहे. त्याच्या बाजूला 4 देवळं आहेत छोटी छोटी. ती आपली इतरचे 4 पंथ होते, म्हणजे देवी, शाक्त म्हणू आपण, विष्णू, गणपती आणि सूर्य. त्याची ती 4ही बाजूला मंदिर आहेत. आणखीन एक त्या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या समोर जो नंदी मंडप आहे तो नंदी मंडप हा कासवावर आहे, दगडी कासव आहे त्याच्यावर. म्हणजे दगडी कासव माझ्या मते लांबी रुंदी त्याची कमीत कमी 15 फूट असावी. वा, एवढा मोठा. आणि दगडी कासव हे पुष्करणी किंवा आपण एक छोटासा तलाव म्हणू, तलाव नाही म्हणता येत त्याला, काय म्हणू शकतो आपण, छोटंसं पाण्याचं रचना केली आहे त्यांनी आणि त्याच्यावर ते कासव आहे. ओके. म्हणजे पाणी भरलं तर ते कासव अक्षरशः पाण्यावर तरंगेल असं दिसतं. आणि त्या कासवावर नंदी मंडप आहे. ओके. आणि ते एक्झॅक्टली महादेवाच्या मंदिरासमोर आहे. असे खूप मस्त मंदिर आहे ते. एकदम युनिक मंदिर आहे धोमचं मंदिर आहे ते. बरोबर. अशी काही वेगवेगळी मंदिरं सातारा जिल्ह्यात आहेत. बरोबर. आणि मग ते सज्जनगडाच्या पायथ्याला होतं तेच का? ते म्हणजे आता रील्सवर बऱ्याचदा फेमस होतं की शिवपिंडीला बरेचसे चेहरे असलेलं मंदिर आहे. हा, तिथं शिवपिंडी आहे, त्याला 5 लिंग आहेत. तुम्ही तेच म्हणत असाल तर तिथं 5 लिंग असणारं शिवमंदिर, पिंडी त्या महादेवाच्या मंदिरासमोर आहे. तर 5 लिंग म्हणजे काय, तर ते सदाशिवाचं अमूर्त रूप. ओके. म्हणजे सदाशिव म्हणजे 5 तोंड असलेला शंकर. ओके. अशी आपल्याला पिंडी खूप कमी बघायला मिळतात. खूप भारी भारी मंदिर आहेत आपल्या, खूप चांगली मंदिर आहेत.